नमस्कार विद्यार्थी मित्र हो. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 चॅप्टर प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता, चान्सेस. भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच जर सुरू असेल तर यामध्ये भारताचे जिंकण्याचे चान्सेस जे असतील हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल प्रोबॅबिलिटी. त्याचप्रमाणे जर कॉइन टॉस केला तर हेड मिळेल का टेल मिळेल, हे चान्सेस किती, हेड पडण्याचे चान्सेस किती आहेत किंवा टेल पडण्याचे चान्सेस किती आहेत, हे आपल्याला कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रोबॅबिलिटीचा आधार घ्यावा लागतो. अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल्स मागच्या वर्षी सोडवलेले आहेत. यातले काही नवीन कन्सेप्ट या ठिकाणी जे आहेत ते आपण अगोदर पाहूया. फर्स्ट आपण पाहणार आहोत रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे नक्की काय, तर ते आपण इथे एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. टॉसिंग अ कॉइन. कॉइन ज्या वेळेस आपण टॉस करत असतो त्यावेळेस इथे आपल्याला माहीत नसतं की हेड मिळेल की टेल मिळेल. तर मग असं जे एक्सपेरिमेंट असतील तर जिथे आपल्याला आउटकम काय मिळणार आहे हे माहीत नाही, तर त्यांना आपण म्हणतोय, अशा एक्सपेरिमेंट्सला आपण म्हणतोय रँडम एक्सपेरिमेंट. आणखी एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर थ्रोईंग अ डाय. तर आपण सापशिडीमध्ये जी डाय फेकतो तिथे 1 to 6 नंबर्स आपल्याला दिलेले असतात. सो त्यापैकी कोणता नंबर येईल हे आपल्याला माहीत नसतं. सो हा पण झाला एक रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे असे प्रोसेसेस जिथे आपल्याला आउटकम प्रिडिक्ट करता येत नाही. प्रोसेस फॉर विच आउटकम कॅनॉट बी प्रिडिक्टेड विथ सर्टन्टी. आपल्याला फिक्स सांगता येत नाही की इथे काय होणार आहे. असे जे प्रोसेस आहेत, एक्सपेरिमेंट आहेत, त्यांना आपण म्हणतोय रँडम एक्सपेरिमेंट. सिलेक्टिंग अ कार्ड. सो आपल्याकडे जे पत्ते असतात त्यापैकी कोणतं कार्ड येईल हे आपण सांगू शकत नाही. त्यावरनं पण आपण सांगू शकतो की हा रँडम एक्सपेरिमेंट आहे, कारण इथे आपलं आउटकम काय आहे आपण फिक्स सांगू शकत नाही, सर्टनली सांगू शकत नाही, प्रिडिक्ट करू शकत नाही. तर असे एक्सपेरिमेंट म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट. नेक्स्ट आपण पाहूया इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय. गेटिंग अ हेड ऑन टॉसिंग अ कॉइन. टॉसिंग अ कॉइन हा काय झाला, एक एक्सपेरिमेंट झाला. मग ह्या एक्सपेरिमेंट सोबत जर मी आउटकम जर जोडला, तर इथे 2 आउटकम आहेत, एक हेड किंवा टेल मिळण्याचे चान्सेस आहे. सो मी त्याच्यासोबत जर आउटकम जोडला तर मला जो मिळेल गेटिंग अ हेड ऑन टॉसिंग अ कॉइन, याला आपण म्हणू शकतो इव्हेंट. सो आउटकम असोसिएटेड विथ अन एक्सपेरिमेंट इज कॉल्ड अन इव्हेंट. मग ज्यावेळेस एखाद्या एक्सपेरिमेंट सोबत आउटकम जोडला जातो त्यावेळेस तो इव्हेंट तयार होत असतो. गेटिंग अ फेस कार्ड वेन अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे फेस कार्ड म्हणजे किंग, क्वीन, जॅक हे जे कार्ड्स आहेत ते फेस कार्ड्स आहेत. सो हे कार्ड मिळालं पाहिजे, हे आपण आउटकम आहे. सो आउटकम ज्यावेळेस आपण कार्डच्या एक्सपेरिमेंट सोबत जोडतोय त्यावेळेस तो इव्हेंट तयार होतोय. यानंतर आपण पाहूया प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड केली जाते. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट ही कॅल्क्युलेट करतो आपण ह्या फॉर्म्युलाने, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल पॉसिबल नंबर ऑफ आउटकम्स. सो ई हा इव्हेंट कन्सिडर केलेला आहे आपण इथे, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट आहे डिनोट केली पी ऑफ ई या सिम्बॉलने, आणि न्यूमरेटरला घेतलंय नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स टू इव्हेंट ई. म्हणजे इव्हेंट ईच्या फेवरमध्ये जे आउटकम असतील ते न्यूमरेटरला घेतलेत, आणि डिनॉमिनेटरला टोटल पॉसिबल नंबर ऑफ आउटकम्स. मग त्या एक्सपेरिमेंटचे जेवढे टोटल पॉसिबल आउटकम्स आहेत ते डिनॉमिनेटरला घेतलेत. सो हा फॉर्म्युला झाला प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंटचा. सो एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. सो एखादं एक्झाम्पल या ठिकाणी आपण बघूया. इन अ एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन नंबर ऑफ पॉसिबल आउटकम इज. सो जर टॉसिंग द कॉइन हा एक्सपेरिमेंट आहे, आणि ज्यावेळेस आपण कॉइन टॉस करतो त्यावेळेस आपल्याला हेड मिळेल की टेल मिळेल हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून हा रँडम एक्सपेरिमेंट आहे. आणि यापैकी आउटकम पॉसिबल जेवढे आहेत ते आहेत 2, एक तर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. मग पॉसिबल आउटकम झाले 2,
हेड आणि टेल. मग आपण इव्हेंट इथे कन्सिडर करूया. इव्हेंट ई इज द गेटिंग अ हेड. सो नंबर ऑफ आउटकम्स फेवरेबल टू इव्हेंट ई. म्हणजेच इव्हेंट ई काय आपलं गेटिंग अ हेड. हेड मिळण्याचे आपलं इव्हेंट आहे. टॉसिंग अ कॉइन हा एक्सपेरिमेंट आहे. मग या इव्हेंटच्या फेवरमध्ये आउटकम्स किती आहेत? सो टोटल आउटकम 2 आहेत, हेड आणि टेल. सो त्यातला हेड हा इव्हेंटमध्ये असल्यामुळे हेडचा जो आउटकम आहे तो इव्हेंटच्या फेवरमध्ये आहे. म्हणजे इव्हेंटच्या फेवरमध्ये असलेले आउटकम किती आहे तिथे? 1 आहे. कारण इव्हेंट आहे गेटिंग अ हेड. मग ज्यावेळेस हेड मिळेल त्यावेळेसच तो आउटकम इव्हेंटच्या फेवरमध्ये असेल. म्हणून गेटिंग अ हेडच्या फेवरमध्ये असलेले आउटकम ते आहेत 1. मग इथे फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स टू इव्हेंट ई अपॉन नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. सो नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स 1 आहे या ठिकाणी आणि नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स हे 2 आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट होईल 1/2. मग 1/2 जर कॅल्क्युलेट केलं तर हा मिळेल तुम्हाला 0.5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड ही काय असणार आहे? 0.5. सो 50% चान्सेस आहे की हेड मिळेल. म्हणून 1/2 म्हणजे 0.5 आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे. तेच जर आपण इव्हेंट कन्सिडर केला गेटिंग अ टेल. सो टेल मिळण्याचे चान्सेस पण किती असणार आहेत? सेम असतील 1/2. का? कारण फेवरेबल आउटकम्स किती असणार आहेत? 1 आणि टोटल आउटकम्स किती असणार आहेत? 2. सो पुन्हा इथे आपल्याला फेवरेबल आउटकम अपॉन पॉसिबल आउटकम्स दॅट इज 1/2 व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच 50% चान्सेस आहे टेल मिळण्याचे आणि 50% चान्सेस आहे हेड मिळण्याचे. सो अशा पद्धतीने आपण एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करत असतो. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट इज ऑलवेज लाईज बिटवीन 0 अँड 1. सो एखाद्या इव्हेंटची जर प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट केली तर ती 0 आणि 1च्या बिटवीन असते किंवा 0 आणि 1 असू शकते. प्रोबॅबिलिटी 0 पण असू शकते आणि 1 पण असू शकते आणि इन बिटवीन 0 अँड 1 असेल. यापेक्षा जास्त असणार नाही. 1 पेक्षा लार्जर प्रोबॅबिलिटी तुम्हाला कोणत्याही इव्हेंटसाठी मिळणार नाही आणि 0 पेक्षा लेस मिळणार नाही, म्हणजे निगेटिव्ह नसणार आहे. सो प्रोबॅबिलिटी कॅन नेव्हर बी निगेटिव्ह. 0 अँड 1. सो आपण लिहू शकतो इथे 0 इज लेस दॅन इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ ई विच इज लेस दॅन इक्वल्स टू 1. नेक्स्ट आपण पाहूया कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट फॉर अ इव्हेंट ई पी ऑफ ई बार. आता प्रोबॅबिलिटी ऑफ ई बार म्हटलंय म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं. इथे बारने दाखवलेलं आहे. सो ई हा इव्हेंट आहे तो ई बार म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉट ई असा इव्हेंट आपण इथे लिहित असतो. ई बार म्हणजे नॉट ई इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द इव्हेंट. म्हणजे इव्हेंट ई जर असेल गेटिंग अ हेड तर नॉट ई म्हणजे नॉट गेटिंग अ हेड हा त्याचा अर्थ होईल. मग नॉट गेटिंग हेड म्हणजे दुसरं काय होईल? गेटिंग अ टेल असा इव्हेंट तयार होईल. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ई कॉम्प्लिमेंट हा असतो 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ई. हा याचा फॉर्म्युला आहे. कारण टोटल प्रोबॅबिलिटी 1 असते. मग कॉम्प्लिमेंट ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करत असतो तर 1 मधून इव्हेंट ई ची प्रोबॅबिलिटी मायनस केली तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटची प्रोबॅबिलिटी मिळत असते. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ई कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायला आपण 1 मधून प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट मायनस करत असतो. द सम ऑफ द प्रोबॅबिलिटीज ऑफ ऑल एलिमेंटरी इव्हेंट्स ऑफ एन एक्सपेरिमेंट इज 1. सो एखादे एक्सपेरिमेंटचे सगळे एलिमेंटरी इव्हेंट जर घेतले आपण कन्सिडर केले तर त्यांची प्रोबॅबिलिटी कन्सिडर करून त्यांची जर सम केली तर ती आपल्याला मिळणार आहे 1. सपोज टॉसिंग अ कॉइन हा जर एक्सपेरिमेंट असेल आणि त्याचे 2 इव्हेंट्स बनतात. एक इव्हेंट असेल गेटिंग अ हेड आणि दुसरा इव्हेंट असेल गेटिंग अ टेल. मग दोन्ही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर आपण ऍड केली तर 1/2 प्लस 1/2 इज इक्वल्स टू 1 मिळते. म्हणजे असा दुसरा जर इव्हेंट कन्सिडर केला तरी तेच होणार आहे. कोणताही इव्हेंट कन्सिडर केल्यानंतर त्याची इलेमेंटरी इव्हेंट जे असतील त्यांची प्रोबॅबिलिटीची जर सम केली तर ती आपल्याला टोटल 1 मिळेल. 1 पेक्षा जास्त होणार नाही. 2 इव्हेंट्स कॉम्प्लिमेंटरी कधी म्हणतो आपण? ज्यावेळेस ए आणि बी जर 2 इव्हेंट असतील तर त्या दोघांच्या प्रोबॅबिलिटीची सम जर 1 असेल तर आपण त्या 2 इव्हेंट्सला कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणत असतो. The 2 events A and B are said to be complementary to each other if the sum of their probability is 1. मग गेटिंग अ टेल अँड गेटिंग अ हेड हे 2 इव्हेंट जे आहेत ते कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट आहेत. कारण त्यांची प्रोबॅबिलिटी जर सम केली त्या इव्हेंटच्या तर आपल्याला ती सम 1 मिळत असते. नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूया इक्वली लाईकली इव्हेंट्स. सो
If two or more events are equally likely to occur or have equal probabilities, then they are called equally likely events. For example, जर कॉइन टॉस केला तर हेड आणि टेल हे दोन्ही मिळण्याचे चान्सेस सारखे आहेत. दोघांची इव्हेंटची प्रोबॅबिलिटी सारखी आहे 1/2 1/2. म्हणून हे दोन इव्हेंट जे आहेत ते इक्वली लाईकली इव्हेंट्स आहेत. सो गेटिंग अ हेड अँड गेटिंग अ टेल इन एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन आर इक्वली लाईकली इव्हेंट्स. इक्वली लाईकली इव्हेंट्स म्हणजेच त्यांची प्रोबॅबिलिटीची सेम असली पाहिजे. जर प्रोबॅबिलिटी सेम असेल तर ते इक्वली लाईकली इव्हेंट असतात. यानंतर आपण पाहूया इलेमेंटरी इव्हेंट्स. An event with only one possible outcome is called an elementary event. Getting a head in the experiment of tossing a coin. सो ज्यावेळेस एकच पॉसिबल आउटकम असेल त्यावेळेस त्या इव्हेंटला आपण म्हणतो इलेमेंटरी इव्हेंट. सो इथे हेड मिळण्याचे जे पॉसिबल आउटकम आहेत ते एकच आहे. म्हणजे 2 आउटकम्स जर आपल्याला मिळत असतील कॉइन टॉस केल्यानंतर, एक हेड आणि एक टेल, तर त्यातला गेटिंग अ हेड या इव्हेंटच्या फेवरमध्ये असलेला आउटकम एक आहे. म्हणून तो इव्हेंट जो असेल तो असणार आहे इलेमेंटरी इव्हेंट. नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूया शुअर इव्हेंट और सर्टेन इव्हेंट. द इव्हेंट्स हुज प्रोबॅबिलिटी इज 1 आर कॉल्ड शुअर इव्हेंट्स और सर्टेन इव्हेंट्स. सो ज्यावेळेस इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 1 असेल त्यावेळेस त्या इव्हेंटला म्हटलं जातं शुअर ऑर सर्टेन. म्हणजे 100% तो मिळणारच आहे आउटकम तुम्हाला त्याच्या फेवरमध्ये. फॉर एक्झाम्पल, गेटिंग अ नंबर लेस दॅन 7 ऑन थ्रोईंग अ डाय. जर डाय जर आपण थ्रो केली सापशिडीची तर त्याच्यावरती पॉसिबल आउटकम असतात 1 2 3 4 5 अँड 6. सो आपला इव्हेंट जो आहे तो आहे गेटिंग अ नंबर लेस दॅन 7. सो यापैकी सर्व नंबर्स हे लेस दॅन 7 आहेत. मग यापैकी कोणताही आउटकम जर आपल्याला मिळाला तर हा इव्हेंटच्या फेवरमध्ये असणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे 1. कारण फेवरेबल आउटकम्स आणि टोटल आउटकम्स हे इक्वल असणार आहे या ठिकाणी. ज्यावेळेस फेवरेबल आउटकम आणि टोटल आउटकम जे आहेत इव्हेंटचे ते सेम असतील त्यावेळेस प्रोबॅबिलिटी 1 मिळणार आहे. म्हणून हा जो इव्हेंट असणार आहे तो शुअर असेल और सर्टेन असेल. त्याचप्रमाणे सेकंड इव्हेंट बघता येईल आपल्याला, गेटिंग अ रेड बॉल फ्रॉम अ बॅग ऑफ फुल ऑफ रेड बॉल्स. सो एखादी बॅग आहे ज्याच्यामध्ये फक्त रेडच बॉल आहे आणि त्यातून आपल्याला रेड बॉल काढायचा आहे. सो हा जो इव्हेंट असणार आहे तो शुअर असणार आहे, सर्टेन असणार आहे. कारण कोणताही बॉल जर काढला तरी तो हाताला येणारा बॉल तो रेडच असेल. सो गेटिंग अ रेड बॉल फ्रॉम अ बॅग फुल ऑफ रेड बॉल्स हा इव्हेंट पण शुअर और सर्टन इव्हेंट असणार आहे. कारण इथे टोटल आउटकम आणि पॉसिबल आउटकम हे इक्वल आहेत. त्यानंतर नेक्स्ट इव्हेंट पाहूया इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट म्हणजे असे इव्हेंट ज्याची प्रोबॅबिलिटी 0 असेल. द इव्हेंट्स हुज प्रोबॅबिलिटी इज 0 कॉल्ड इम्पॉसिबल इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल, गेटिंग अ नंबर 8 इन अ सिंगल थ्रो ऑफ अ डाय. सो आता एकदा डाय थ्रो केल्यानंतर 8 नंबर मिळणारच नाहीये. मॅक्झिमम नंबर असेल 6. सो 1 to 6 हे नंबर्स त्या डायवरती असणार आहेत. सो गेटिंग अ नंबर 8 हा जो इव्हेंट असेल तो इम्पॉसिबल असेल. कारण 8 नंबरच नाहीये त्या डायवरती. मग त्याच्या फेवरमध्ये असलेले आउटकम्स हे 0 असतील. म्हणून प्रोबॅबिलिटी होईल 0 अपॉन टोटल आउटकम. सो 0 अपॉन एनिथिंग इज 0. म्हणून या इव्हेंटसाठी प्रोबॅबिलिटी मिळेल 0. म्हणून याला आपण म्हणू शकतो इम्पॉसिबल इव्हेंट. सो असे इव्हेंट जे पॉसिबल नाही आहेत त्याला आपण इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतो आणि त्याची प्रोबॅबिलिटी 0 असते. त्याला आपण इम्पॉसिबल इव्हेंट म्हणत असतो.